नमस्कार. आपल्या इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनलवरती आपण एक 5 ते 6 दिवसाचा ब्रेक दिल्यानंतर परत चालू घडामोडी सुरू करतो आहे. पण त्या ब्रेक दिलेल्या टायमिंगमधल्या पण चालू घडामोडी आपण घेत आहोत. 1 जुलै ते 7 जुलैपर्यंतच्या चालू घडामोडी पाहत आहोत आपण. तर प्रश्न पहिला, दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. 2001 पासून दरवर्षी 1 जून हा दिवस जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न दुसरा, जागतिक दूध दिवस 2025ची थीम काय आहे? दुधाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करूया. प्रश्न तिसरा, जागतिक दूध दिवस 2024ची थीम दुग्धजन्य पदार्थ, जगभरातील पौष्टिक अन्नाचा एक भाग. प्रश्न, ग्लोबल फॉरेस्ट वॉच अहवाल वर्ल्ड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट WRI संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो. प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI या संस्थेने उदारीकृत रेमिटेन्स योजना सुरू केली आहे. प्रश्न, 2025ची मत्स्य व्यवसाय सचिव परिषद कोठे भरण्यात आली? तर ती नवी दिल्ली येथे. प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम आणि सुपर ॲलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन लखनौ येथे झाले आहे. प्रश्न, भारत सेवा केंद्र BSK हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया ने सुरू केलेला एक राष्ट्रीय उपक्रम आहे. तियानवेन 2 मोहीम चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन या संस्थेची संबंधित आहे. प्रश्न, आसाममधील विश्वनाथ जिल्ह्यातील नागशंकर. तर सर्वांना विनंती आहे, आपण 1 जून ते 7 जून चालू घडामोडी पाहत आहोत आणि हा खूप काही मोठा व्हिडिओ नाही, 15 मिनिटाचा आहे. 7 दिवसाचे चालू घडामोडी आपण पाहत आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली आजपासून व्हिडिओ पोस्ट केली जाते. आसाममधील विश्वनाथ जिल्ह्यातील नागशंकर मंदिराची कासव संवर्धनासाठी एक आदर्श मंदिर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रश्न, ओरण हे भारतातील राजस्थान राज्यात आढळणारे पारंपरिक पवित्र वनक्षेत्र आहे. प्रश्न, नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीचा विषय विकसित भारताची विकसित राज्य @2047 हा आहे. प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. प्रश्न, सौदी अरेबियाचे टुरिज नावाचे एक जागतिक व्यासपीठ सुरू झाले आहे. प्रश्न, जागतिक स्तरावर महत्त्वाच्या कृषी 2 जून 2025च्या आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 72वी विश्वसुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे ओपल सुजाता. प्रश्न दुसरा, 72वी विश्वसुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न तिसरा, कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे? त्याचं उत्तर आहे जग्गी वासुदेव सद्गुरू. प्रश्न चौथा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या राष्ट्रीय प्रश्न 6वा, कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य
बनलं आहे? तर गोवा. पहिलं 100% साक्षर राज्य आहे उत्तराखंड. प्रश्न 7वा, ओडिशा राज्याने शहराच्या विकसित गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर अंकुर योजना. प्रश्न 8वा, विकसित कृषी प्रकल्प अभियान 2025ची थीम पुरी ओडिसा. तर हे मध्ये दिनविशेष दिलेले आहेत जूनचे, ते व्हिडिओ उपयोग करा. व्हिडिओ थांबवू शकता आणि तुम्ही बघू शकता आणि लिहू शकता. तर 3 जून 2025चे आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? डी. गुगेश. प्रश्न 2, नुकतेच कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? बानू मुस्ताक. प्रश्न 3, लेखिका बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? त्याचं उत्तर आहे हार्ट लॅम्प. प्रश्न 4, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते? तर त्याचं उत्तर आहे हार्ट लॅम्प. लेखिका आहेत बानू मुस्ताक. प्रश्न 5, भारतातील सर्वात कमी वयाच्या व जागतिक सर्वात लांब 7 पर्यंत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे? तर विश्वनाथ कार्तिकेयन. प्रश्न 6, राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार देशातील किती व्यक्तींना देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 15. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होत आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा. भारताचा प्रश्न 8, भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर त्याचं नाव आहे उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न 9, 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 10, नॉमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया या 2 देशांमध्ये करण्यात आलेला आहे. तर तेही युद्ध सराव महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. चला 4 जून 2025. प्रश्न 1, IPL 2025 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? त्याचं उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आंतरराष्ट्रीय सामन्यात किती धावांनी पंजाब किंग्सचा पराभव करून IPL 2025चे विजेतेपद पटकावले? तर 6 धावांनी. प्रश्न 3, IPL 2025 स्पर्धेचा उपविजेता संघ कोण? पंजाब किंग्स. प्रश्न 4, IPL 2025मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरला? तर जितेश शर्मा याचं उत्तर आहे. प्रश्न 5, IPL 2025मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना प्लेयर ऑफ दी मॅच ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे कृणाल पांड्या. हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्या. खूप छान कामगिरी केली. प्रश्न 6, IPL 2025मध्ये 769 धावासह ऑरेंज कॅपचा मानकरी कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे साई सुदर्शन. तो कोणत्या संघाचा आहे? गुजरात टायटन्स. प्रश्न 7, IPL 2025मध्ये 25 विकेट्स घेत पर्पल कॅप पुरस्कार कोण जिंकली? तर प्रसिद्ध कृष्णा. प्रश्न 8, IPL 2025 हंगामातील सुपर स्ट्राईक पुरस्कार कोणाला मिळाला? वैभव सूर्यवंशी. त्याचं उत्तर आहे प्रश्न. हे जे काही मध्ये प्रश्न दिलेले आहेत ते व्हिडिओ उपयोग करा, थांबू घ्या आणि लिहून घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आपण चला वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे, जो चालू घडामोडीचा टॉपिक आहे. तर सर्वांनी लिहून घ्या. व्हिडिओ थांबवत पहा आणि लिहून घेत चला. तर आपण पाहणार आहोत आज 5 जून 2025च्या चालू घडामोडी. मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रवीण परदेशी. UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग 2025चे जेतेपद कोण पटकावले? पॅरिस सेंट जर्मन्स. प्रश्न 3, 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियन्स स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर टोटल पदके 24. प्रश्न 4, राजीव कृष्ण यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 5, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे दीव. प्रश्न 6,
लुईस मोंटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल. प्रश्न 7वा. पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे तजाकिस्तान. प्रश्न 8वा. 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? अनैना बेरबॉक. प्रश्न 9वा. युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सैखा नसीर अल नौवेस. प्रश्न 10वा. इंदिरा गांधी अँड इयर दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे टी.एस. श्रीनिवास राघवन. प्रश्न 11वा. जागतिक सायकल दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर आहे 3 जून. सायकल दिवस 3 जून आहे. आणि सर्वांना विनंती आहे, आपलं इन्स्टंट जी.के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर चला आपण पाहणार आहोत 6 जून 2025च्या चालू घडामोडी. 2025 या वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत? 352वा. प्रश्न 2. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पडला? प्रथम 6 जून 1674. प्रश्न 3. नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या 2 नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली आहे? राजस्थानमधील किचन आणि मेनार. प्रश्न 5. यंदाचा निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला? अभिनेता प्रसाद ओक. प्रश्न 6. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विटोल्ड बांका. प्रश्न 7. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न 8. ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑस्ट्रेलियाचा. प्रश्न 9. स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ॲस्ट्रियस अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे सेरेना विल्यम्स. प्रश्न 10. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 5 जून. वारंवार सांगतोय मी, मध्ये बरेच महत्त्वाचे टॉपिक घातलेले आहेत. ते व्हिडिओ पेज करा, थांबवा आणि अभ्यास करा त्याचा आणि लिहून घ्या. 7 जून 2025च्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून तो पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला? चिनाब नदीवर. प्रश्न 2. नुकतेच उद्घाटन झालेल्या चिनाब नदीवरील पुलाची उंची किती मीटर आहे? 359 मीटर. प्रश्न 3. भोटी आणि पुर्गी भाषांना कोणत्या केंद्र शासित प्रदेशांनी ऑफिशियल लँग्वेज म्हणून घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे लडाख. प्रश्न 4. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत 10व्या क्रमांकावर आहे. प्रश्न 5. राजीव गांधी वनसंवर्धन योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे? हिमाचल प्रदेश. प्रश्न 6. नॅशनल ॲग्रो समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 7. महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे इगतपुरी ते कसारा. प्रश्न 8. इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे? 17.66 मीटर. प्रश्न 9. भारतीय भाषासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या AI आधारित LLMचे नाव काय आहे? भारत जेन. प्रश्न 10 आणि लास्ट. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो? त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. तर सर्वांना वारंवार विनंती, खूप महत्त्वाचे पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी ग्रामसेवक, सरळ सेवा भरती व MPSCमध्ये जे चालू घडामोडी असतात आपण वन लायनरमध्ये कमी
वेळात जास्त माहिती घेण्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहोत आणि आपल्या इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनलवर पोस्ट करतो। आता आपण डेली दररोज पोस्ट करणार आहोत काही कामानिमित्त। मी आज 1 जून ते 7 जूनपर्यंतचे फक्त 15 मिनिटाचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि हा काही खूप मोठा नाही। काहीतरी करायचं म्हटल्यानंतर वेळ तर द्यावाच लागतो, त्यामुळं व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि व्हिडिओ मधी थांबवा आणि जे काही महत्त्वाचं वाटतं ते व्हिडिओ थांबून लिहून घ्या। आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर